नमस्कार. आज तुम्हाला सांगणार आहे आपण तांबे पितळाची भांडी एकदम एका मिनिटामध्ये नव्यासारखे कसे करून घ्यायचे, ते पण हाताची ताकद न लावता आणि कुठलीही पावडर न वापरता. आपण ही भांडी किचनमधल्या साहित्याने धुवून घेणार आहे स्वच्छ. आणि तुम्हाला मी आज 2 टिप्स शेअर करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी ह्याच्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता तुमची भांड्याची जेवढी क्वांटिटी आहे ना, तुम्ही तेवढं ही मिश्रण बनवू शकता. 4 चमचे मी बेसन पीठ घेतल्यानंतर याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे. मी 1.5 चमचा हळद घेतलेली आहे. आणि नंतर खायचा सोडा घेतलेला आहे 1 चमचा. आणि आपण ही लिंबू टाकणार आहेत अर्ध. आपल्याला असं लिंबू पूर्णच पिळून टाकायचं आहे अर्ध. तुम्ही ह्याच्यामध्ये दही पण टाकू शकतात. आता मी थोडंसं पाणी घालून याचं असं पूर्ण असं घट्ट असं मिश्रण बनवून घ्यायचं आपल्याला, कारण हे बरोबर भांड्याला लागलं पाहिजे. जास्त घट्ट पण नाही बनवायचं. आपण कसं चेहऱ्याला लावण्यासाठी लेप बनवतो ना, तसंच बनवून घ्यायचं आहे हे. आता आपलं हे मिश्रण बनवून झालेलं आहे. आता मी हे हंड्याला लावून घेणार आहे आणि हे आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे असंच. आता मी पूर्ण हंड्याला लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं लावल्याबरोबर 2 मिनिटांमध्येच एकदम हे भांड बघा कसं झालेलं आहे हंडा. आणि हे पूर्ण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. एकदम नव्यासारखं दिसत आहे. हे पहा, आता आपला हा हंडा एकदम असा नव्यासारखा झालेला आहे. आणि आता मी अशाच पद्धतीने सर्व भांडी मी धुवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम ह्याला काहीच करायची गरज नाहीये. आता एकदम पाण्यातून काढायचा आणि एकदम क्लीन होऊन जातो. आता मी 5 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे 2 ते 5 मिनिटं ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता असा क्लीन झालेला आहे आपला हा हंडा. एकदम नव्यासारखं बनलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही एकदम नव्यासारखं झालेलं आहे. आता तुमच्या बरोबर मी दुसरी टिप शेअर करणार आहे. मी दुसरी टिप सांगणार आहे तुम्हाला. हे हार्पिक आहे आणि हे विम लिक्विड आहे. आपण हे दोन्ही एकत्र करून घेणार आहेत. हे दोन्ही एकत्र झालेलं आहे आणि हे चमच्यानं असं हलवून घ्यायचं. देव तांब्या घेतलेला आहे, तर मी ह्याच्यावरती तुम्हाला हे विम लिक्विड आणि हार्पिक लावून दाखवणार आहे. आणि पाहू शकता एकदम लावल्याबरोबर ह्याचा कलर कसा एकदम असा हे झालेला आहे. हे डाग कसे लाईट झालेले आहेत. इकडले पहा आणि इकडले पहा. हे पहा एकदम लाईट येत आहेत ह्याचे डाग. तुम्ही दोन्ही टिप्स तुम्ही वापरू शकता आणि दोन्ही टिप्स मध्ये पण हाताची ताकद लावायची गरज नाहीये. आता ताट धुवून घेणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. आणि आपण ह्या पाण्यामध्ये असं ताट हे पहा किती क्लीन निघलेलं आहे. हे पहा असं मस्त क्लीन असं निघलेलं आहे ताट आपलं. तुम्ही पाहू.
कोरडे करून घेत आहे, कारण मग कोरडे नाही केले तर मग भांड्यावरती डाग उमटून येतात. त्याच्यामुळं भांडे धुतल्याबरोबर कोरडे करून घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकता जास्त काही आपल्याला मेहनत लागली नाही आणि पूर्ण हे भांडे क्लीन झालेले आहेत.